आजकालच्या राजकारण्यांना फक्त हवी आहे पॉवर। पण एक काळ असा होता जिथे महाराष्ट्राच्या जनतेसाठी सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले होते। गोष्ट आहे 1970च्या दशकातली। 1971-74 मध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आला होता। सांगलीचे विख्यात नेते आणि स्वातंत्र्य सेनानी विठ्ठल सखाराम पागे त्यावेळेचे विधान परिषदेचे अध्यक्ष होते। आसपासची परिस्थिती बघून ते व्यथित होते। असं म्हणतात, एके दिवशी याचाच विचार करत असताना त्यांनी आपल्या पत्नीला एक प्रश्न विचारला, प्रभा, आपल्या घरात किती पैसे असतील? उत्तर आलं साधारण 700 रुपये। मग पागेने अजून एक प्रश्न विचारला, त्या रुपयात किती जणांना कामाला ठेवता येईल? प्रभाताईंनी उत्तर दिलं की 2 आठवड्यांसाठी साधारण 10 लोक मजुरीला ठेवता येतील। मग पागेंनी तातडीने पत्र लिहिलं तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना। त्या पत्रात असं लिहिलं होतं, माननीय मुख्यमंत्री साहेब, माझ्या शेतावर 700 रुपयात 15-14 दिवसांसाठी 10-20 गडी मजुरीला लावले आहेत। आपण जर 100 करोड बाजूला काढले तर कितीतरी मजुरांना काम देता येईल। वसंतरावांना ही कल्पना आवडली, पण आधीच वाईट परिस्थिती असताना 100 करोड कुठनं आणणार हा मोठा प्रश्न होता। त्यावेळेचा विरोधी पक्ष होता पेझन्स इन वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच PWP। त्याचेच अध्यक्ष कृष्णराव धुळप यांनी असा उपाय सुचवला ज्याने इतिहास घडणार होता। भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षाने कर प्रस्ताव जाहीर केला जेणेकरून ते 100 कोटी गोळा करता येतील। आजपर्यंत कोणत्याही ऑपोजिशननी टॅक्स वाढवण्यासाठी सत्ताधाऱ्यांना सपोर्ट केला नाहीये, पण महाराष्ट्र संकटात होता हे बघून त्यावेळच्या विरोधक आमदारांनी मॅच्युरिटी दाखवली। एसटीच्या तिकिटांवर 15 पैशांचा अधिभार म्हणजे सरचार्ज लावण्यात आला। त्यातून गोळा झालेल्या करातून एक अशी योजना सुरू झाली जी आजपर्यंत सुरू आहे, ती म्हणजे रोजगार हमी योजना। त्यामुळे अनेकांची आयुष्य बदलली। तुम्हाला काय वाटतं, आजकालचे राजकारणी पक्ष बाजूला ठेवून महाराष्ट्र संकटात असताना एकत्र येतील?